पण जीवन तिथंच थांबत नाही माझ्या प्रियानो. God's love is permanent. It continues forever. आणि मग देवाचं प्रेम हे कायमचं आहे, कायम स्वरूपीच आहे. ते अमरत्वामध्ये ते आहे. You know, when on this earth, when we trust God, we believe in God, आणि ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती आम्ही देवावर विश्वास ठेवतो, our faith will count us as a righteous. आणि आपला जे विश्वास आहे तो देवासमक्ष नीतिमान असा गणला जाईल. That's why it says, whoever believes in him shall not perish, but have everlasting life. आणि म्हणूनच तिथे सांगितलेलं आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. Now Abraham in heaven, he is sitting as a father today. आणि आज अब्राम जो आहे तो स्वर्गामध्ये एक पिता म्हणून बसलेला. And now he is there, and the Lazar, poor, the beggar Lazar, is carried by angels to the bosom of Abraham. आणि मग त्या दरिद्र लाजारला त्या अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवण्यात आलं. So we see by that you know, life doesn't end. God's love is permanent. If you believe on this earth, it will never stop it. आणि याद्वारे आपण शिकलेलो आहे की जीवन जे आहे पृथ्वी तलावरती ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो ते संपत नाही. ते सुरू साठी जरी नाही ठेवला तरीही ते सुरू असतं, कारण एकतर आम्ही नरकामध्ये जाऊ किंवा आम्ही स्वर्गामध्ये So जाऊ. let us go further today and turn with me to book of Isaiah 45. आणि पुढे आज आम्ही जाऊयात यशाया याचा 45वा अध्याय. Isaiah 45 यशाया 45 and verse 4. आणि 4th वचन. Isaiah 45 verse 4. For Jacob my servant's sake, and Israel mine elect, I have even called thee by thy name. I have surnamed thee, though thou hast not known me. माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्रायल, याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली. तू मला ओळखीत नव्हतास तरी मी तुला उपनाव दिले. So God is telling us here, dear people of God, आणि तर देव आपल्याला सांगत आहे माझ्या प्रियानो, I have even called thee by thy name. आणि मी तुझ्या नावाने तुला हाक मारली आहे. So God has called you and me by our names. आणि म्हणून देवानं तुम्हाला आणि मला आपल्या नावाने त्यानं आपल्याला हाक मारलेली आहे. God says, I have surnamed you, means I have kept your name. आणि देव म्हणतो की मी तुझं नाव ठेवलेलं आहे, Though you did not knew me. जरी तू मला ओळखत नव्हतास. So that's God's love. आणि हे देवाचं प्रेम आहे. We are being created out of dust and will return to the dust. आणि आपण त्या मातीपासून निर्माण झालेले आहोत आणि परत आम्ही मातीलाच जाऊन मिळणार आहोत. But how precious we are in the sight of God. पण देवाच्या नजरेमध्ये आम्ही किती मूल्यवान असे आहोत. Sometimes, many times, so not sometimes, many times we disgrace God by saying that I am good for nothing. आणि पुष्कळ वेळा आम्ही देवाला सुद्धा खिन्न करतो, जसं आपण स्वतःलाच म्हणतो की नाही, मी कशासाठीच चांगला नाही, मी काय उपयोगाचा नाहीये. But the word of God says, I have called thee by thy name. पण देवाचं वचन सांगतं की देव म्हणतो की मी तुला तुझ्या नावाने हाक मारलेली And आहे. I have surnamed thee, and though thou hast not known me. आणि मी तुला उपनाव दिलेलं आहे, जरी तू मला ओळखत नव्हतास तरीही. And turn with me to Jeremiah 29 verse 11. आणि इर्मया याचा 29वा अध्याय आणि 11वा Verse वचन. 11, yes. Dear people of God, when we say God has called us, God has chosen us, we need to understand God loves us very much. आणि मग ज्यावेळेस आम्ही म्हणतो की देवानं आम्हाला पाचारण केलेलं आहे, देवानं आम्हाला निवडलेलं आहे, तर आम्ही याला हे समजून घेणं गरजेचं आहे की देव आमच्यावर खूप प्रेम करतो. And know that today we may not understand what is our future tomorrow. We may not understand today. आणि मग एक लक्षात घ्या की कदाचित आज आम्हाला समजणार नाही की आमचं उद्याचं भविष्य काय आहे, आम्हाला नाही कळणार. But when he says, though we did not knew him, but he knew us, he called us by our name.
आणि मग तो म्हणतो की जरी आम्ही त्याला ओळखत नव्हतो तरी तो आम्हाला ओळखत होता, तो आम्हाला आमच्या नावाने हाक मारत होता. Now the question comes, why did he call us? आणि मग प्रश्न हा निर्माण होतो की मग का तो आम्हाला बोलवतो. Now God says in 29 Jeremiah verse 11. आणि मग ते देव काय म्हणतो पाहूया इर्मयाचे 29 अध्याय 11 वचनामध्ये. For I know the thoughts that I think towards you, said the Lord, thoughts of peace and not of evil, to give you an expected end. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी स्तुतीची आशा देणारे आहेत. God is telling us very clearly आणि देव आम्हाला इथं खूप स्पष्ट सांगतो why He has called us. आणि का त्यानं आम्हाला बोलवलेलं आहे. He has got thoughts, He has got plans towards our life. आणि त्याला आपल्या जीवनाबद्दल त्याचे चांगल्या संकल्पना आहेत. He's got thoughts of peace, not a turmoil or problems. आणि मग त्याचे जे संकल्पना आहेत त्या शांतीच्या आहेत, आम्हाला त्रास देणाऱ्या किंवा आम्हाला आमच्या जीवनामध्ये वादळ आणणाऱ्या अशा त्या This नाही is आहेत. not an evil one. What the plans are, not evil one. त्या अनिष्ट करणाऱ्या नाही आहेत. He has got a plans to prosper us आणि ते आम्हाला भविष्याची आशा देणारा, आमची भरभराट करणारा अशा आहेत. and give a hope for future. आणि आमच्या जीवनाला भविष्याला आमच्या आशा देणारे असे ते आहेत. So we need to trust God that God has called me and He has got purpose for my life. आणि म्हणून आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे की देवानं मला पाचारण केलेलं आहे आणि त्याला माझ्या जीवनाविषयी त्याचा उद्देश आहे. Dear people of God, let us study one more character. Today onwards we will take another character to understand better how God's love is permanent. आणि आणखीन एक व्यक्तिमत्व आज आम्ही शिकणार आहोत, जे अधिक रीतीने आम्हाला समजून येईल की कसं देवाचं प्रेम हे कायमस्वरूपीचं आहे. Turn with me to book of Exodus chapter 2. आणि निर्गम याचा पुस्तक याचा 2रा अध्याय आम्ही पाहूया. Exodus chapter 2 verse 1 and 2. निर्गम 2 आणि 1 ते 2 वचन. And there went a man of the house of Levi and took to wife a daughter of Levi. And the woman conceived and bare a son. And when she saw him that he was a goodly child, she hid him 3 months. लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. Dear people of God, अशा प्रियानो, there are so many things as I was looking into, God was revealing things. आणि पुष्कळशा गोष्टी मी पाहत आहे जे देव मला प्रकट करत आहे. First thing we see here that a man, that Amram we saw last week as Amram got married to Jochebed. आणि गेल्या आठवड्यामध्ये पण आपण पाहिलेलं आहे अमराम जो आहे तो योकोबेद हिच्याशी त्याचा विवाह झाला. And how always I've been telling you how God wonderfully He is leading us through His Holy Spirit and confirming His words. आणि मी नेहमीच तुम्हाला सांगत आहे की कसं देव त्याचं वचन आम्हाला साथ देतो आणि त्याची खात्री तो आम्हाला पटवून देतो. Sunday also we were looking about the tribe of Levites. आणि रविवारी सुद्धा जे आम्ही वचन पाहत आहे ते लेवी वंश ह्याच्याबद्दल आम्ही पाहत आहोत. And we saw that why God chose out of 12 tribes, God chose a tribe of Levi to serve Him. आणि मग आम्ही त्यामध्ये पाहिलेलं आहे की ह्या 12 वंशांमध्ये देवानं लेवी वंशाचीच का निवड केली त्याची सेवा करण्यासाठी. Dear people of God, अशा प्रियानो, previously in the past when we did not knew God, आणि ज्यावेळेस भूतकाळामध्ये ज्यावेळेस आपण देवाला ओळखत नव्हतो, we have done lot of things against God's will. आणि मग पुष्कळशा गोष्टी मी देवाच्या इच्छेविरुद्ध केल्या. We have sinned against God. देवाच्या विरुद्ध पाप केलं. But when we come to our senses, ज्यावेळेस आम्ही आमच्या सतत विवेक बुद्धीमध्ये जागे झालो, we realize, oh, we have sinned against God. आणि मग आपल्याला समजून आलं की अरे आपण देवाच्या विरुद्ध पाप केलेला आहे. Our parents, our forefathers, they have sinned against God.
आणि मग आपल्या वडिलांनी किंवा जे आपल्या पिढीचे आधीचे लोक आहेत त्यांनी देवाच्या विरुद्ध पाप केलेलं आहे. But when we say sorry to the Lord for whatever I have done, or our people, forefathers, parents and forefathers, they have done the things that I ask forgiveness for that. पण ज्यावेळेस आम्ही देवाला आम्ही क्षमा मागतो, जे काही मी केलेलं आहे, माझ्या आईवडिलांनी केलेलं आहे किंवा जे काही आमच्या वाडवडिलांनी केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही देवाला क्षमा मागतो. God is faithful and just. आणि मग देव हा विश्वसनीय आणि न्यायी आहे. When we confess our sin before God, 1 John chapter 1 verse 9 says, when we confess our sins before the Lord, He is faithful and just. आणि मग पहिले योहानेच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही देवासमोर आमच्या पापांची कबुली देतो त्यावेळेस तो न्यायी आणि विश्वासू असा आहे. And He forgives all our sins and wash away from all our iniquities. आणि मग तो आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा करतो आणि आम्हाला सर्व अशुद्धेपासून शुद्ध करतो. What a wonderful scripture. आणि किती सुंदर असं वचन आहे. Unknowingly in the past we have done a lot of things. अजाणतेपणे आम्ही पुष्कळशा चुका आम्ही केल्या. But here wonderful word says, पण इथं खूप सुंदर वचन आम्हाला सांगतो. Amram was from the tribe of Levi. आणि अब्राम जो आहे तो लेवी वंशाचा होता. He got married to a daughter of Levi. आणि त्याने लेवी वंशातली कन्या बायको करून आणली. As a children of God, आणि देवाची लेकरं या नात्यानं we saw that God has chosen us and called us by our name. आणि आम्ही आता पाहिलं की देवानं आपल्याला निवडलेलं आहे आणि आपल्या नावाने त्यानं आपल्याला हाक मारलेली आहे. Now, and we say that God has a plan, beautiful plans for my life. आणि आपण म्हटलेलं की देवाला आमच्या जीवनाविषयी एक सुंदर अशा संकल्पना आहेत. Now here we need to, we need to really understand this and walk into it. आणि मग ज्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं हे समजून घेतो आणि त्यानुसार आम्ही चालतो, We need to walk in it. आम्ही त्याच्यामध्ये चाललं पाहिजे. Amram from the Levite tribe, he got married to a girl from the Levite. आणि मग अब्राम जो आहे तो लेवी वंशाचा होता आणि त्यांना लेवी वंशाचीच पत्नी करून आणली. In the scripture says that, we should not get along with the people, those who are unbelievers. आणि मग वचन आम्हाला सांगतं की आम्ही अविश्वासणाऱ्यांच्या बरोबर आम्ही विवाहित होऊ नये किंवा आम्ही संबंध ठेवू नये. Now, it is actually big, vast topic, but very briefly I am bringing this point to you. आणि खूप मोठा विषय आहे पण अगदी थोडक्यात मी तुमच्यासमोर मी सांगत आहे. When God brought people of Israel out of Egypt, आणि ज्यावेळेस देवानं त्या इस्रायल लोकांना मिस्रामधून बाहेर काढलं. who are these people of Israel? आणि मग इस्रायल हे कुठले लोक होते, कोण होते? God's chosen people. हे देवाचे निवडलेले लोक. So when they came out of Egypt, पण ज्यावेळेस ते मिस्रामधून बाहेर पडले, God commanded them not to get married to the Egyptian girls, or you should not marry to the Egyptian man. You should not compromise with them. आणि मग देवानं त्यांना आज्ञा दिली होती की तुम्ही मिस्री लोकांच्या मुलींबरोबर किंवा मुलांच्या बरोबर तुम्ही विवाहबद्ध होऊ नका, त्यांच्या बरोबर तडजोड करू नका. Because the scripture is very clear that light and darkness cannot come together. आणि मग वचन खूप स्पष्ट आहे की अंधार आणि जे प्रकाश आहे तो एकत्रित येऊ शकत नाही. Believers and unbelievers cannot yoke together. आणि मग विश्वासणारे आणि अविश्वासणारे हे एकत्रित येऊ शकत नाही. God and Satan cannot come together. आणि देव आणि सैतान एकत्र येऊ शकत नाही. Dear people of God, when we say we are the children of God, माझे प्रियानो, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही देवाची लेकरं आहोत, we have to be very careful. आम्ही खूप काळजीपूर्वक असलं Now पाहिजे. Amram got married to the tribe of Levi. आणि मग तो अब्रामानं आपल्या लेवी वंशाच्या मुलीशी लग्न केलं. Why? Because he knew that God has chosen me, our tribe, to serve him. आणि कारण त्याला माहिती होतं की देवानं माझ्या वंशाला त्याच्या सेवेसाठी निवडलेलं आहे. My question for you today is, आणि माझा प्रश्न आज तुम्हाला आहे, what do you understand by this? आणि ह्याच्याद्वारे तुम्ही याला काय समजतं? Are you yoked together with the unbelievers? काय तुम्ही अविश्वासणाऱ्यांच्या बरोबर तुम्ही विवाहाबद्दल चाललेले आहात का?
we need to ask if okay, as we saw now, if unknowingly we have done in the past, God is there to forgive us. आणि मग ठीक आहे, जर आम्ही अजाणतेपणे ह्या गोष्टी जर केल्या असतील आधी, तर देव आम्हाला क्षमा करायला तयार आहे. But now when we know that God has called us, chosen us, and He has got purpose for our life, आणि मग ज्यावेळेस आज आम्हाला माहिती आहे की देवानं आम्हाला निवडलेलं आहे आणि त्याच्या आमच्या जीवनासाठी योजना आहेत. Jesus said that my food is to know the will of the Father and to do it in my life. आणि मग येशू ख्रिस्त म्हणाला की माझं जे अन्न आहे ते देवाची इच्छा जाणून घेणं आणि त्यानुसार करणं हे आहे. So when we have become now children of God, when the scripture says we are children of God, आणि ज्यावेळेस आम्ही देवाची लेकरं होतो, जसं वचन आम्हाला सांगतं की आम्ही देवाची लेकरं आहोत, so we need to ask now for God's will. We need to know what is God's will and we need to do His will in our life. आणि मग आम्ही देवाची इच्छा आम्ही जाणून घेतली पाहिजे आणि त्याच्या इच्छेनुसार आम्ही आमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे. When we do things in the will of God, आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या इच्छेनुसार गोष्टी करू, God always blesses us in every area of our life. आणि देव आम्हाला आमच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये तो आम्हाला आशीर्वादित करतो. I've been telling you all the time that our God is a God of blessing. आणि मी नेहमी तुम्हाला सांगतो की आमचा देव जो आहे तो आशीर्वादित करणारा आहे. God loves to bless His children. आणि देवाला त्याच्या लेकरांना आशीर्वादित करायला आवडतं. Now children also are a gift, a heritage from the Lord. आणि लेकरं सुद्धा पुढचं फळ हे देवाकडून मिळालेलं धनसंपत्ती आहे. Now what does the second verse scripture says in Exodus 2 verse 2? आणि मग दुसरं वचन काय सांगतं की निर्गम याचा दुसरा अध्याय दुसऱ्या वचनामध्ये, And the woman conceived and bare a son, and when she saw him that he was a goodly child, she hid him 3 months. आणि ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला आणि तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. Now we are going to come back to the Exodus 2. आणि आम्ही परत निर्गम 2 या अध्यायामध्ये येणार आहोत. But turn with me to the book of Acts chapter 7. आणि प्रेषितांचे कृत्य याचं 7व्या अध्यायाकडे आम्ही जाऊया. कधी Book of Acts chapter 7. प्रेषितांचे कृत्य याचा 7वा अध्याय, In which time Moses was born and was exceeding fair and nourished up in his father's house 3 months. 20 verse. प्रेषित 7:20 वचन आम्ही वाचूया. Here we read about Moses' life also. त्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. त्याचे पालन पोषण 3 महिनेपर्यंत त्याच्या बापाच्या घरी झाले. Now we are going to look into some of the translations. आणि आम्ही काही भाषांतरामधून पाहणार आहोत. In which time Moses was born, was exceeding fair, and nourished up in his father's house 3 months. आणि मग ज्या काळामध्ये मोशेचा जन्म झाला तो अतिशय विश्वासामध्ये असा त्याचा जन्म झाला आणि 3 महिने त्याचं पालन पोषण त्याच्या बापाच्या घरी झालं. Other translation says this scripture. आणि दुसरं भाषांतर असं सांगतं, He was no ordinary child. आणि तो एक सर्वसामान्य लेकरू तो नव्हता. Now what did we saw in Isaiah 45 that God has called us by your name. आणि मी यशया याच्या 45व्या अध्यायामध्ये मी काय पाहिलं की देवानं आम्हाला आमच्या नावाने आम्हाला पाचारण केलेलं आहे. Dear people of God, listen carefully. माझ्या प्रियानो लक्षपूर्वक ऐका. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. God has called you and me by our names. आणि देवानं तुम्हाला आणि मला आपल्या नावाने बोलवलेलं आहे. And He has got a purpose for our lives. आणि त्याला आपल्या जीवनाविषयी उद्देश आहेत, संकल्पना आहेत त्याच्या. Now when Moses was born, he was not an ordinary child. आणि ज्यावेळेस मोशे जन्माला आला तो एक सामान्य मुलगा नव्हता.
Now you need to know and I need to know today is, आणि आज तुम्हाला आणि मला हे जाणून घेणं गरजेचं आहे. as we are in the presence of God, as you are listening to my voices, आणि जसं आज आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत आणि जसं तुम्ही माझे आवाज ऐकत आहात, we need to understand that I am not an ordinary child. आणि आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की मी एक सामान्य मूल नाहीये. Dear people of God, माझ्या प्रियानो, I tell you, we are not by accident today here. आणि आम्ही असंच अपघाताने आज इथं नाही आहोत. You are listening to my voices and the child is here. I'm telling you, you are not by accident here today in the presence of the Lord to hear these words. आणि मग तुम्ही जे माझा आवाज ऐकत आहात आणि जे लेकरू आज इथं आहे, तुम्ही असंच अपघाताने इथं नाही, देवाच्या योजना तुमच्यासाठी आहेत. And I can feel the presence of God as I'm speaking to you. आणि जसं मी तुमच्याशी बोलत आहे, मी देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेत आहे. Today I know आज मला ठाऊक आहे, I am not an ordinary child. मी एक सामान्य लेकरू नाही आहे. But I did not knew before. पण मला हे आधी माहित नव्हतं. Before coming to Christ, I did not knew. देवाकडे येण्याच्या आधी मला हे माहित नव्हतं. There was a prophecy about my birth. आणि माझ्या जन्माविषयी भविष्यवाणी करण्यात आली होती. But in the teenage, I did not understand that. पण त्या तरुण वयामध्ये मला हे समजून नाही आलं. But when God touched my life, changed my life, I came to the Lord. आणि ज्यावेळेस देवानं मला स्पर्श केला, माझ्या जीवनाला बदललं, मी प्रभूकडे आलो. God started reminding me of that. आणि देव मला पुन्हा पुन्हा ती आठवण करून देऊ लागला. God said, I have plans for your life. आणि देव म्हणाला की तुझ्या जीवनाविषयी माझ्याकडे संकल्पना आहेत. So then I understood I am not an ordinary child on this earth. आणि मग मला समजून आलं की मी काही सामान्य लेकरू या जगामध्ये नाहीये. Today I want to tell you that you are also not an ordinary child. आणि आज मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही सुद्धा एक सामान्य लेकरू नाही आहात, सामान्य मूल नाही आहात. And another translation says, आणखीन एक भाषांतर सांगतं, he was well pleasing to God. आणि तो देवाला संतोष देणारा असा होता. Dear people of God, you and me, we are well pleasing to God. आणि माझ्या प्रियानं तुम्ही आणि मी, आम्ही देवाला संतोष देणारे असे आहोत. That's why we are here today. You are listening to my voice, and I've been able to hear the God's voice in my life. आणि मग म्हणून आज आपण इथं आहोत, तुम्ही माझा आवाज ऐकत आहात आणि मी माझ्या जीवनामध्ये देवाच्या गोष्टी मी समजून घेत आहे. If we are not in the sight of the Lord, जर आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून त्याला संतोष देणारे जर नसेल, we did not knew God. आम्ही देवाला ओळखत नाही. We did not knew God before. आणि आधी आम्ही देवाला ओळखत नव्हतो. Then God had not called us only by our name. मग देवानं आम्हाला बोलवलंच नसतं आपल्या नावाने. If we are listening these words that God has called us by our names and we are His, आणि जर तुम्ही ऐकत आहात की देवानं आम्हाला आमच्या नावाने हाक मारलेली आहे आणि आपण त्याचे आहोत, that means we in the sight of God, आणि याचा अर्थ असा आहे की आम्ही देवाच्या दृष्टीने we are pleasing unto Him. आम्ही त्याला संतोष देणारे असे आहोत. Don't ever think yourself you are good for nothing. आणि मग कधीच असं समजू नका की मी काही बिनकामाचा आहे, माझा काही उपयोग नाहीये. You and me, we are not an ordinary child. तुम्ही आणि मी एक सामान्य लेकरू नाही आहोत. Another translation says, आणखीन एक भाषांतर सांगतं, very beautiful child in God's eyes. आणि तो एक देवाच्या दृष्टीतून अतिशय सुंदर असा होता. In whose eyes? कोणाच्या दृष्टीतून? Many times we go in front of mirror. आणि पुष्कळ वेळा आम्ही आरशासमोर जातो. And many people have got that inferiority complex. आणि पुष्कळ लोकांना एक आत्मविश्वासाची कमतरता असते. Inferiority काय म्हणतात? उच्च नीचतेची. Then we start comparing. मग आम्ही तुलना करायला लागतो. I wish I could have been like that person. आणि मला असं त्या व्यक्तीसारखं जर मी असतो तर बरं झालं असतं. That's why people have got different people's status, you know that?
आणि म्हणून लोक दुसऱ्या लोकांचं वेगवेगळ्या लोकांचं स्टेटस ठेवतात. Some heroes or heroines, some people's like they got hairstyle or built something like that. So आणि मग ते हिरो हिरोईन्सचे किंवा ज्यांचे वेगळे वेगळे हेअरस्टाईल असतील, शरीरयष्टी असेल, why do they put status on the WhatsApp or we see what are the status? Why do we see that? आणि मग का अशा प्रकारचे स्टेटस ते ठेवतात, आपण का पाहतो ते? They think that I wish I could have been so and so. आणि मग त्यांना असं वाटत असतं की मी असा असतो अमक्यासारखा तमक्यासारखा तर चांगलं झालं असतं. काश मैं उसके जैसा था. होता काश मैं उसके जैसा या उसके जैसी होती. Means what we are saying by that? अशाद्वारे आपण काय म्हणतो? I am not a good. मी काही चांगला नाहीये. In whose eyes? कोणाच्या दृष्टीत? Who is deciding this? आणि कोण हे ठरवतं? Who has told this? आणि कोणी हे सांगितलं? It is the lie of the enemy Satan. आणि हे जो शत्रू जो आहे ते सैतान जो आहे त्याचं खोटं पसरवलेलं आहे. He from the beginning he's been telling lies and he is known as a father of lies. आणि मग सुरुवातीपासूनच तो खोटं बोलत आलेला आहे आणि तो लबाडीचा बाप असा आहे. But today when we are listening to the word of the Lord, आणि मग ज्यावेळेस आज आम्ही वचन ऐकत आहोत, we need to understand that I am a beautiful child in God's eyes. आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की मी देवाच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर असा आहे. Doesn't matter what you think about yourself. आणि मग तुम्ही तुमच्याविषयी काय विचार करता हा काही फरक पडत नाही. When you go in front of the mirror, what you think of yourself, I don't know. आणि मग तुम्ही ज्यावेळेस आरशासमोर जाता आणि तुम्ही स्वतःबद्दल काय समजता मला माहित नाही. Scripture is telling us very clearly आणि वचन आम्हाला खूप स्पष्ट सांगतं that you and me are a beautiful child in God's eyes. आणि तुम्ही आणि मी देवाच्या दृष्टीतून खूप सुंदर आहोत. Another translation says, आणखीन एक भाषांतर सांगतं, he was exceedingly beautiful in God's sight. आणि तो देवाच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर असा होता. Exceedingly beautiful. अतिशय सुंदर. Like father, like son. आणि जसा बाप तसा पोरग. Like mother, like daughter. जशी आई तशी मुलगी. Now we are calling ourselves today, we are children of God. आणि आज आपण स्वतःला देवाचं लेकरू म्हणतो. And our God is a beautiful and holy God He is. आणि मग आपला देव हा अतिशय सुंदर आणि पवित्र असा तो आहे. So we are exceeding beautiful in God's sight. आणि म्हणून आम्ही देवाच्या दृष्टीतून आम्ही अतिशय सुंदर आहोत. And another translation says he was highly favored by God. आणि मग दुसऱ्या भाषांतर सांगते की देवाकडून त्याला मोठी कृपा प्राप्त होती. He was highly favored by God. मोठी कृपा त्याला प्राप्त होती. In this world we see आणि ह्या जगामध्ये आम्ही पाहतो many children or many of us we don't have parents. आणि पुष्कळशी जे लेकरं असतील किंवा पुष्कळशी आपणामधून आपल्याला आई वडील नसतील. Means they may be there but they were there but they have left this world. God has called them and they have gone to heaven. आणि कदाचित ते असतील आणि हे जग त्यांनी सोडलं असेल, प्रभूकडे ते गेले असतील. And many times we think that there is nobody for me. आणि पुष्कळ वेळा आपल्याला असं वाटतं की माझं कोणच नाहीये, Nobody loves me. कोणी माझ्यावर प्रेम नाही करत, I am an orphan. आणि मी अनाथ असा आहे, Nobody is for me. कोणीच माझं नाहीये. When we look to the life of Moses, ज्यावेळेस आम्ही मोशेचं जीवन पाहतो, when he was born, the king Pharaoh had commanded that kill below 2 years male child, throw them in the river and keep the girl child. आणि मग ज्यावेळेस ज्या काळामध्ये मोशेचा जन्म झाला त्या काळामध्ये फारोनच फरमान काढलेलं होतं की 2 वर्षाखालील सर्व लेकरांना
मारून टाका, मुलांना. मुलांना मारून टाका आणि विशेष करून जे मुलगा आहे त्याला मारून टाका आणि नाईल नदीमध्ये त्यांना फेकून द्या आणि ज्या मुली आहेत त्यांना मात्र तसंच ठेवा. Now what happened about the Moses? आणि मोशीचं काय झालं? Somehow they kept for 3 months. कसं तरी 3 महिने त्यांनी ठेवलं. Now they could not. मग आता त्यांना ते ठेवणं अशक्य झालं. Finally, father and mother, the sisters took Moses and left in the water. आणि मग शेवटी आईनं आणि त्या बहिणीनं त्यांनी त्या बुट्टीमध्ये त्याला ठेवलं आणि पाण्यामध्ये त्याला सोडलं. Now the Pharaoh's daughter took him as her child. आणि मग त्या फारोची राजाची जी कन्या होती तिनं त्याला घेतलं. Sometimes we go to somebody's house. आणि कधीतरी आम्ही कोणाच्या तरी घरी जातो. And today's world is like this. आणि आजचं जग अशा प्रकारे आहे. Some people, they think they have done some great thing and they should be awarded by Nobel Prize. आणि मग त्यांना काही लोकांना असं वाटतं की त्यांनी खूप मोठी गोष्ट केलेली आहे आणि त्याबद्दल त्यांना अगदी पारितोषिक द्यायला पाहिजे. Some parents, they don't have a child. काही पालकांना मुलंच नसतात. And somehow medical issues, some problem due to that, they cannot have child. आणि मग काही लोकांना काहीतरी समस्या असतात किंवा त्यामुळे लेकरू त्यांना होत नाही. So they adopt a child. मग त्यांनी लेकरं दत्तक घेतात. So they, whether the girl or boy, they love the child as their own, no doubt. आणि मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो ते त्या लेकराला अगदी स्वतःच म्हणून सांभाळतात. But some people have got this habit. पण काही लोकांना अशी सवय असते. They will tell that child. ते त्या लेकराला सांगतील. Something happens, they will tell, you know, why your mother, why your father is doing like this? Because you are not their child. आणि मग काहीतरी झालं तर लगेच ते त्या मुलाला मुद्दाम म्हणून सांगतील, तुला माहिती का ते तुझ्या आई तुझा बाप तुझ्याशी असं वागतात कारण तू त्यांचा मुलगा नाही आहेस, त्यांची मुलगी नाही आहेस, You are an orphan. तू अनाथ आहेस. So that child feels very hurt. मग त्या लेकराला खूप दुःख होतं. Oh, I'm orphan. अरे मी अनाथ आहे, These are not my parents. हे माझे आई वडील नाही आहेत. But some children, few children, they take it positively in that sense. आणि मग काही लेकरं मात्र त्यामध्ये ते अगदी सकारात्मक दृष्टिकोनातून घेतात. Though I'm orphan, but still they adopted me. They loved me so much. आणि जरी मी अनाथ होतो तरी त्यांनी मला दत्तक घेतलं आणि माझ्यावर त्यांनी इतकं प्रेम केलेलं आहे. They brought me up. They gave good education. Now I'm today big now. आणि त्यांनी मला मोठं केलं, त्यांनी मला चांगलं शिक्षण दिलं, आज मी एवढं मोठं आहे. But sometimes these negative thoughts destroys their life. आणि पण कधी कधी हे जे नकारात्मक विचार आहेत त्यांच्या जीवनाचा नाश करून टाकतात. They think these parents are not my parents, so why do you live a life? आणि मग हे त्यांना असं वाटतं की अरे हे आई वडील काही माझे नाही आहेत आणि मग कशाला जीवन जगायचं, I'm orphan. मी अनाथ आहे. So they destroy their life by going to sinful addictions and destroy their life. आणि मग ते पापामध्ये जाऊन व्यसनामध्ये जाऊन स्वतःच्या जीवनाचा नाश करून घेतात. I don't know any of you gone through this. आणि मला माहित नाही तुम्ही कोणी अशा प्रकारे तुम्ही जीवनामध्ये गेला आहात का. But as you're listening to my voices, पण जसं तुम्ही माझा आवाज ऐकत आहात, I want to tell you one thing. मला तुम्हाला एक सांगू द्या. Today you are highly favored by God. पण आज तुम्ही देवाच्या दृष्टिकोनातून अमूल्य असे आहात. What is God's favor? आणि देवाचं प्रेम, देवाचं कृपा काय आहे? That ultimated blessings. आणि अगणित असे आशीर्वाद त्याचे आहेत. Favor means like, you know, there is God has kept for us so many blessings. आणि मग कृपा यासाठी देवाने खूप सगळे आशीर्वाद आमच्यासाठी ठेवलेले आहेत. Doesn't matter, you may be thinking, comparing that I'm not having this, I'm not having that. Oh, I don't have good mobile, I don't have good clothes, I don't have good education. Oh, I'm like this, we don't have. You know, you may be comparing with others. आणि कदाचित तुम्ही त्या सगळ्याची तुलना करत असाल, अरे माझ्याकडे चांगला मोबाईल नाही आहे, माझ्याकडे हे ज्या भौतिक गोष्टी आहेत त्याच्याद्वारे तुम्ही त्याची तुलना करत असाल. But today, if you understood that you and me are God's child, पण आज जर तुम्ही हे जाणून घेतलं की तुम्ही आणि मी देवाचा लेकरू आहोत, we are
beautiful in the God's eyes. आणि आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून सुंदर आहोत. We are not ordinary child. आम्ही सर्वसामान्य असे नाही आहोत. We are well pleasing to God. आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून अतिशय संतोष देणारे, देवाला संतुष्ट करणारे असे आहोत. That means abundant blessings God has kept for us. याचा अर्थ की अद्भुत गोष्टीचे जे आशीर्वाद जे आहेत देवाने आमच्यासाठी ठेवलेले आहेत. You know, I was just looking to that. You know, what is the favored by God? What is the meaning of favored by God? आणि मग जे मी पाहते की देवाच्या दृष्टिकोनातून जी कृपा आहे ती म्हणजे काय? It is the power of God behind a believer. आणि मग ती देवात जो विश्वासणारा आहे त्या विश्वासणाऱ्याच्या मागची देवाची शक्ती कार्यरत आहे. See, you know, just simple. I want to tell you that. What is the meaning of believer? आणि मग विश्वासणारा म्हणजे काय? Means we did not knew God. We didn't know who is a true living God, who is the creator of this universe, who created us. आणि मग याचा अर्थ की आधी आम्ही देवाला ओळखत नव्हतो. हा सर्व सृष्टीचा निर्माण करता कोण आहे, जगाचा निर्माण करता कोण आहे, कोणी मला निर्माण केलं. But today we know Him, that He is our God. पण आज आम्ही त्याला ओळखतो, तो आमचा देव आहे, He is our heavenly Father. तो आमचा स्वर्गीय पिता आहे. He created us in mother's womb. आणि आम्ही आईच्या उदरामध्ये त्याने आमची घडणी He केली, called us by our names. त्याने आपल्या नावाने आम्हाला हाक मारलेली आहे. So we are today believers. आणि आज आम्ही विश्वासणारे आहोत. It's with you. Today we believe there is a God and He loves me. That is what we believe that. आणि मग आज आम्ही हा विश्वास बाळगतो की एक देव आहे जो माझ्यावर प्रेम करतो. आम्ही त्याच्यावर विश्वास So ठेवतो. we are believers. आम्ही विश्वासणारे So आहोत. it is the power of God behind a believer आणि मग त्या विश्वासणाऱ्याच्या पाठीमागं जी देवाची शक्ती कार्यरत असते which prepares the ground for success. आणि जे आमच्या यशासाठी आमचा एक मार्ग तयार करतं. What a great blessing, support we have. आणि किती असा अद्भुत असा आशीर्वाद आणि आमचा पाठिंबा आमच्याकडे आहे. They that believe in the Lord shall not perish but have everlasting life. Means he will never lack anything. He will become a successful, blessed person. आणि मग जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. याचाच अर्थ की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, पण त्याला सार्वकालिक आणि आशीर्वादित जीवन त्याला मिळणार आहे. Favored by God. देवाची कृपा आमच्यावर असणार आहे. Means God's power is behind us. आणि देवाचं सामर्थ्य आमच्या बाजूला असेल. Which prepares the ground for our success. आणि ते आमच्यासाठी ती जागा तयार करेल, आमच्या यशाची जागा ती तयार करेल. Today you may not see something, but as you believe in God, that God's favor is upon me, days to come, God will prepare a ground for you for your success. आणि मग कदाचित आज तुम्ही देवाला ओळखत नसाल, पण आज ज्यावेळेस तुम्ही देवावर विश्वास ठेवता की देवाची कृपा माझ्यावरती आहे आणि ती देवाची कृपा आमच्यासाठी आमच्या यशासाठी आमच्यासाठी जागा तयार करेल. Today you are failure. आणि आज कदाचित तुम्ही अपयशी असाल. I was total failure. आणि मी माझ्या जीवनामध्ये पूर्ण अपयशी I असावं. had given up in my life. माझ्या जीवनामध्ये मी आशा सोडून दिली I होती. had no way, like no chance. I had no desire to live for. आणि मग माझ्याकडं इच्छाच राहिली नव्हती की मी जगावं म्हणून. In every area of my life, I could see was a failure. आणि मी माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये मी पाहत होतो की मी अपयशी आहे. But in His grace and love, He chose me. पण त्याच्या कृपेने आणि प्रेमानं त्यानं माझी निवड केली. He called me by my name. त्यानं माझ्या नावाने मला हाक मारली. He called your and my name today. आज तो तुमच्या आणि माझ्या नावाने मला हाक मारतो. I received the favor of God in my life. मी माझ्या जीवनामध्ये देवाची कृपा माझ्या जीवनामध्ये मी स्वीकारली. That failure, God turned it to be a success in my life. आणि मग जे अपयश होतं ते देवानं माझ्या जीवनामध्ये यशामध्ये परिवर्तित केलं. I can't imagine how God turned my life. आणि मी कल्पनाच करू शकत नाही की कसं देवानं माझ्या जीवनाला बदललं. What I could see was a failure in my life, many 0, 0, 0, 0, 0. आणि जे काही मी पाहत होतो माझ्या जीवनामध्ये सगळं अपयश जे होतं, जे 0, 0, 0 होतं. When we see the egg, we don't see anything. आणि ज्यावेळेस आम्ही अंड्याला बघतो त्यावेळेस आम्ही काहीच बघू शकत नाही. Nothing is there. We can't see anything. आम्ही काहीच बघू शकत नाही. But out of that egg, when the life comes in,
पण त्याच अंड्यामधून ज्यावेळेस जीवन येतं, Beautiful. खूप सुंदर असतं. What zeros I could see, but out of that, many success I can see in my life. आणि मग जे काही शून्य मी माझ्या जीवनामध्ये पाहत होतो, पण त्यामधूनच मी माझ्या जीवनामध्ये पुष्कळ सगळे यश मला प्राप्त व्हावं लागलं, प्राप्त होत गेलं. Because of God's favor in my life. आणि देवाची कृपा जी माझ्या जीवनामध्ये होती. So we need to walk in the favor of God. आणि आम्ही देवाच्या कृपेमध्ये चाललं We need पाहिजे. to understand that favor. We need to walk in that favor. आणि आम्ही ती कृपा आम्ही समजून घेतली पाहिजे आणि आम्ही त्यामध्ये चाललं पाहिजे. Second thing, what is a favor? Favored by God means it is a grace of God. आणि मग दुसरी गोष्टची देवाची कृपा म्हणजे काय, तर ही देवाची कृपा आहे. What is a grace? आणि कृपा काय आहे? We didn't deserve it, but still we received His love in our life. आणि आम्ही त्या गोष्ट प्राप्त करण्याच्या योग्यतेचे नाही आहोत, पण तरीही ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये येते, आम्हाला प्राप्त होते. What is that? काय आहे? We all are sinners. आम्ही सर्व पापी आहोत We don't deserve to receive love from God. आणि आम्ही त्या देवाच्या प्रीतीच्या योग्य नाही आहोत, But still He loved us. पण तरीही तो आमच्यावर प्रेम That's why करतो. Romans 5:8 says that when we were yet sinners, Christ died for us. आणि म्हणून रोमकरपत्राच्या 5व्या अध्याय 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही पापी होतो त्यावेळेसच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. We don't deserve to receive His grace and favor in our life. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचं प्रेम आणि त्याची जी कृपा आहे आमच्या जीवनामध्ये मिळण्यासाठी आम्ही योग्यतेचंही नव्हतो. It is a grace of God which enables a believer to rise above competitive and negative forces. आणि मग ही देवाची कृपा आहे जी आमच्या जीवनामध्ये जे यश प्राप्त होतं आणि जे नकारात्मक गोष्टी आहेत ते दाबण्यासाठी. Means there are so many negative forces out there to make us failure in our life. आणि मग पुष्कळशा जे नकारात्मक गोष्टी आहेत, नकारात्मक सोर्स आहेत जे आमच्या जीवनामध्ये आम्हाला अपयशी ठरवतात. But when we have received a grace, पण ज्यावेळेस आम्हाला कृपा प्राप्त होते, it gives us that capacity to competitively and to become victorious over that force. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाचा स्वीकार करतो ती आम्हाला ती क्षमता प्राप्त होते की आम्ही त्या शक्ती नकारात्मक शक्तींच्या बरोबर आम्ही सामना करावा आणि त्याच्यावर विजय प्राप्त करावा. Third thing, it is to be given preferential and special treatment as compared to others. आणि मग तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की ही आम्हाला एक विशेष अशी क्षमता दिलेली आहे इतरांच्या तुलनेमध्ये. Means we are received grace means comparatively if you look to we don't deserve that honor and the respect what we are getting now today. आणि मग आम्ही इतरांच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर जी कृपा आम्हाला प्राप्त होतीये, जो आदर जो सन्मान आम्हाला प्राप्त होतो तो आम्ही त्याच्या योग्यतेचे नव्हतो. We received grace and favor means what? आणि आम्ही कृपा आम्हाला प्राप्त होते याचा अर्थ काय? We are receiving a special treatment as a child of God. आणि मी देवाचं लेकरू या नात्याने आम्हाला एक खास अशी आदरातिथ्य आम्हाला प्राप्त होतं. When I think of my past life, आणि ज्यावेळेस मी माझ्या पाठीमागच्या जीवनाबद्दल बघतो, but what I am today, if I look to, आणि पण जे काही मी आज आहे ते मी पाहिलं, I say always it's an honor from the Lord. आणि मी नेहमीच मी म्हणतो की ही देवाची कृपा आहे. I remember that donkey when Jesus sat on the donkey, the colt and entered into the Jerusalem. आणि मी नेहमीच त्या गाढवाचा विचार करतो ज्या शेंगरूवरती येशू बसला आणि यरुशलेमेमध्ये त्यांना प्रवेश केला. Triumphal entry of Jesus in Jerusalem. आणि उत्साहाची जी यरुशलेमेमध्ये त्याचं जे प्रवेश होता, जल्लोषाचा प्रवेश होता. Jesus sat on that colt and he was entering. आणि येशू त्या शेंगरूवरती बसला आणि तो जात होता. People removed their clothes. लोकांनी आपले वस्त्र काढले. Jesus to sit on the colt donkey, they put their clothes on the donkey, and in front of the donkey they put all their clothes.
आणि मग त्यांनी आपले वस्त्र काढले, येशूला त्याच्यावर बसायचे म्हणून स्वतःची वस्त्र त्यांनी त्याच्यावरती घातले आणि त्या गाढवासमोर ते मखमली वस्त्र ते घालत होते. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. Jesus is sitting on the donkey, on the colt. येशू त्या शेंगरूवरती बसला होता. Jesus is not walking. तो चालत नव्हता. So why did they remove their clothes and put before donkey? आणि मग का त्यांनी त्या आपले वस्त्र काढून त्या गाढवासमोर टाकले? Who walked on the road? कोण रस्त्यावर चालला? Donkey walked. तो गाढव चालला. So it looks like, the people put the clothes, the garments for the donkey. आणि मग इथं असं दिसतं की ते त्या गाढवासाठी लोकांनी आपली वस्त्र ठेवलेली आहे. Exactly truth it is. आणि हे अगदी सत्य आहे. But we should never forget that this only is happening because Jesus is sitting on that colt. पण आम्ही हे कधीही विसरता कामा नये की हे सर्व जे होतं ते त्याचे कारण येशू त्या गाढवावरती बसला म्हणून ते झालं. So always I never forget that what honor I am getting today as a servant of God, as a child of God. It is honor because Jesus is in my life. आणि मग हे मी कधीच विसरत नाही की जे सन्मान जो आदर मला देवाचा सेवक या नात्याने मिळतो कारण येशू हा माझ्या जीवनावरती आहे. I found the grace from God. आणि मला ती देवाची कृपा प्राप्त I झाली am highly favored by God. आणि देवाचं अतिशय मोठी कृपा माझ्यावरती झाली. That's why David also said in Psalm 23, he put a table before my enemies. आणि मग दावीद सुद्धा म्हणतो की त्यांना माझ्या समोर मेज वाढून ठेवलेला आहे. Before our enemies, God, they are hungry, but God feeds us. आणि मग आपल्या शत्रू समक्ष तो आपल्या समोर मेज ठेवतो. ते भुकेलेले असतात पण आपल्याला देव Means भरवतो. we lack nothing. म्हणजे याचा अर्थ की मला कशाचीच कमतरता नाही Because पडत. we have favor of God in our life. कारण देवाची कृपा माझ्या जीवनामध्ये आहे. Think of your life today. आज तुमच्या जीवनाविषयी विचार करा. You may be thinking, we have many wants in our life. आणि मग कदाचित पुष्कळशा गोष्टी तुम्हाला अजून पाहिजे असतील, पुष्कळशा गोष्टींची अपेक्षा आपल्याला जीवनामध्ये असते. We have many wants in our life. पुष्कळची अपेक्षा आपल्याला असते. I want this, I want that, I want this, that. So many मला हे wants. पाहिजे, मला ते पाहिजे. But know one thing. पण एक गोष्ट जाणा, God has provided all our needs. देवानं आपल्या सर्व गरजांची पूर्तता केलेली आहे. You or me, we are not hungry. आणि आज We are not hungry. आम्ही भुकेले नाही आहोत. We are not without clothes. आज आम्ही वस्त्राविना नाही आहोत. We are not homeless. आमचं छत आमच्या डोक्यावरती आहे. God has provided us all our needs. देवानं आपल्या सर्व गरजा पुऱ्या केलेल्या आहेत. God has kept us safe. in देवानं His आम्हाला hands. सुरक्षित ठेवलेलं आहे त्याच्या हातामध्ये. There are a lot of things to study, and I think we should continue this next week. I don't want to go further, and today just understand this, dear people of God. आणि मला असं वाटतं की हा हिचा भाग आहे, आपण पुढं चालू ठेवूया. आणि मला पुढं जायचं नाही, पण आज एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या प्रियानो. You and me are chosen by God. तुम्ही आणि मी देवानं आपली निवड केलेली आहे. His love for you and me is permanent. त्याचं प्रेम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे कायमचं आहे. His love has not changed. त्याचं प्रेम बदललेलं नाहीये. It will never change. ते कधी बदलणारही नाहीये. He has called you and me by His name. आणि त्यानं तुम्हाला आणि मला त्याच्या नावाने बोलवलेलं आहे. And why did He call us? आणि का त्यानं आपल्याला बोलवलेलं आहे? Because He has got a beautiful plan and purpose for our life. कारण त्याच्या आपल्या जीवनाविषयी त्याच्या सुंदर अशा संकल्पना आहेत. Not to harm us, आम्हाला हानिकारक अशा नाही, but to prosper us and give hope for future. पण आमच्या भरभरीटीच्या आणि आम्हाला नवीन आशा देणाऱ्या अशा त्या आहेत. Don't look upon yourself. Don't look down upon yourself. आणि स्वतःला कमी लेखू नका. The scripture says, in the sight of the Lord, He was beautiful. आणि देवाचं वचन सांगते की देवाच्या दृष्टीने ते सुंदर अशा आहे. When you go before the mirror and see yourself, आणि ज्यावेळेस तुम्ही आरशासमोर जाऊन स्वतःला पाहता, say to yourself, तुम्ही स्वतःला म्हणा, I am a beautiful
exceeding beautiful in the sight of Lord. मी देवाच्या दृष्टीनं अतिशय सुंदर असा आहे. You need to believe that. आम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. And we are highly favored by God. आणि आम्ही देवाच्या दृष्टीनं अतिशय कृपा संपादन केलेले असे आहोत. As we are believing in God, the day time will come, God will prepare a place, a ground, not small place, a ground for a success. आणि मग एक ज्यावेळेस मी देवावर विश्वास ठेवतो तर ती वेळ अशी येईल की देव आमच्यासाठी त्या विश्वासाचं मैदान तयार करेल. We have received a grace in our life. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये ती कृपा संपादन केलेली आहे. Know this and be blessed and be encouraged. आणि मग हे जाणून घ्या, आशीर्वादित व्हा आणि उत्तेजित असे व्हा. Don't ever say that I am good for nothing. आणि मग कधीच म्हणू नका की मी काहीच उपयोगाचं नाहीये. Don't confess negatively. आणि नकारात्मक कबुली देऊ नका. Today onward, confess positively that God has chosen you by His name. आणि आजपासून नेहमीच सकारात्मक गोष्टींचा उच्चारण करा की देवानं त्याच्यासाठी माझ्या नावाने मला हाक मारलेली आहे. I am a child of God. मी देवाचं लेकरू आहे. I am highly favored by God. मी देवाच्या दृष्टीनं खूप कृपा प्राप्त